म्हणजे मला पहिल्या महिन्यामध्ये रडू झालं होतं. पण आता म्हणजे मी आता सर्व सोडून दिलं. मी आता त्याला मागे टी व्हीमध्येच पाहिलं ना मी तेव्हाच मग मनावर ताबा सोडून दिला. म्हटलं आता तिथे म्हणजे कसं आपल्या आईवडिलांपेक्षाही मी त्याला चांगलं मिळालेलं आहे हे मी भाग्य समजते मला. काय काय चेंजेस वाटतात तुम्ही जेव्हा 4 महिने भेटला 3.5-4 महिने? नाही, मी फक्त टी व्हीमध्येच पाहिलं होतं त्याला. आता तुम्ही 3.5-4 महिन्यानंतर भेटला, तुम्हाला त्यात काय काय चेंजेस वाटतात? काय काय बदल झालं त्यामध्ये? बदल म्हणजे खूपच बदल झालेला आहे त्याच्यामध्ये. म्हणजे बोलण्यामध्ये आणि त्या समाजाशी बोलत सुद्धा नव्हता तो दारूमध्ये राहायचा. म्हणजे असं माझा तिटकाराच करायचा तो. तुमचं पण हां. मला आता तरी येता पण विचारलं मला कशी आहे तू काय आहे असं विचारलं त्याने मला खूप आनंद झाला. तुला किंमत कधी आहे काय तेच महत्त्वाचं आहे सगळं. म्हणून आम्ही एवढे दिवस होतो मध्ये गॅप 4 महिने नाही म्हणजे पण त्यांना रिलेक्स झालं पाहिजे त्यांना ते कळलं पाहिजे गोतलं पाहिजे म्हणजे की आपण आपल्या फॅमिलीतून लांब राहतोय का राहायला लागतं यासाठी सगळं जाणीव व्हायला आपण एवढा गॅप घेतो मध्ये. बाकी तुम्ही आनंदी आहात ना बघून? हां, खूप आनंदी आहे. तुम्ही कुठून आलात? जळगाववरून. म्हणजे दर महिन्याच्या मिटिंगला तुम्ही इथे येता? जळगाववरून कधी प्रवास करता? पावसाळा खूप पण त्या येतात आणि सकाळपासून विचारले असतात तरी 8 वाजता बसता येते त्याची जेवढी तारीख दिली आहे तेवढं कमी आहे तुमची. धन्यवाद तुम्ही एवढा इंटरेस्ट दाखवला या गोष्टीमध्ये आणि फॅमिलीने जर इंटरेस्ट दाखवला ह्या गोष्टींमध्ये तरच त्यात सुधारणा करेल. शेवटी काय आम्ही काही टेम्पररी फक्त आहोत म्हणजे काही काळाकरता 6 महिने 8 महिने वर्षावर पाठ होतं. त्यानंतर तुम्हालाच सगळं काय त्याच्याबरोबर राहायचं आणि त्यासाठी जे काय तो सपोर्ट सिस्टम तुमचाच आहे. त्यामुळे फॅमिलीचा सपोर्ट ह्या त्याच्यामध्ये पुढच्या तिच्या लाईफमध्ये खूप जरुरी आहे आणि ते तुम्ही करताय आनंद आहे आम्हाला आणि त्यातून तुमचे खूप आभार आहे. तुम्ही जळगावून इथे येता सकाळी 5 वाजता रात्री उतरता इकडे 8 वाजता येता 7:30 वाजता येता आणि तुमच्यावर या येतात माझ्या बरोबर. तुमचे पण आभार तुम्ही त्यांना घेऊन येता. धन्यवाद त्याबद्दल. आपण कोण त्यांच्या ओके धन्यवाद तुमचं पण धन्यवाद की तुम्ही त्यांच्यावर येता.